सीसीटीव्हीमध्ये कैद झाला थरार. झोपलेल्या वृद्धाच्या अंगावरून कार गेल्याने मृत्यू, चालक फरार. बेळगाव ढगा परिसर हादरला. निष्काळजी चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी. नाशिक तालुक्यातील बेळगाव ढगा परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर झोपलेल्या एका वृद्धाच्या अंगावरून भरधाव चारचाकी वाहन गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृत व्यक्तीचे नाव पुनाजी राजाराम पोटिंदे हे असून त्यांचे वय अंदाजे 60 ते 65 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची वॅगनार कार ग्रामपंचायत परिसरात आली. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झोपलेल्या वृद्धाच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहन चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपी चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला, चालकाची ओळख काय आहे आणि त्याच्यावर कोणती कायदेशीर कारवाई होणार याकडे आता बेळगाव ढगा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा निष्काळजी वाहन चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक.